डायरेक्ट संबंध आला. हम्म. पण पहिल्यांदा जेव्हा आंदोलन केलं रस्त्यावर, त्याच्या आधी आंदोलनांशी काही संबंध होता? कधी रस्त्यावर उतरला होता, घोषणा दिल्या होत्या? त्याच्या आधी संबंध होता. म्हणजे आम्ही त्यावेळेला नागविदर्भ आंदोलन समितीशी कनेक्टेड होतं. राजे विश्वेश्वरराव महाराज, देवराव पाटील मुसळे, बाबूराव पाटील मुसळे यांची जी लोकल आंदोलनं व्हायची, शेतकऱ्यांना पट्टे मिळाले पाहिजे, अशी जी छोटी छोटी ही शेतकऱ्यांना कनेक्शन, अशा छोट्या छोट्या आंदोलनात आम्ही सहभागी होतो. पण 10 नोव्हेंबर 80 पासून आम्ही डायरेक्ट शेतकरी चळवळीशी जोडलो. पहिल्यांदा अटक झाली तेव्हा काय वाटलं होतं? नाही, त्यावेळेला अटक झाली तेव्हा असं वाटलं होतं की ये हो सकता है. अच्छा. हां, ये म्हणजे काय? हे म्हणजे जे शेतकऱ्यांचं आर्थिक स्वातंत्र्य आम्ही जे म्हणतो, त्या निमित्ताने जेव्हा एवढे लोक एका आवाजाने रस्त्यावर येतात, मास एवढा मोबिलाईज होतो, तर तेव्हा लोकांच्या मनात ही प्रेरणा जागृत झाली आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट हळूहळू सुरू झाली आहे, असा आम्हाला आत्मविश्वास वाटला. ती प्रेरणा गुरुजींनी मिळाली, गुरुजीकडून मिळाली. त्यामुळे आम्हाला वाटलं की हे हो सकता है, म्हणून आम्हाला ती प्रेरणा मिळाली. आता त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत की म्हणजे त्यावेळेला जी भावना होती की याच्यामध्ये शेतकऱ्यांची आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं पहाट येऊ शकते, तर ती आता 46 वर्षांनंतर त्या पहाटेचं काय झालं आणि का झालं हा एक प्रश्न. पण त्याआधी जेव्हा पहिल्यांदा अटक होऊन तुम्हाला तुरुंगात जावं लागलं, तर तेव्हा तुमची भावना, मनोभावना काय होती? तुमच्या घरातल्यांची भावना काय होती? घरातल्यांचा मला कॉन्स्टंट म्हणजे मॉरल सपोर्ट आहे. म्हणजे माझी बायको गृहिणी असली तरी चळवळीबद्दल आदर आहे. आणि ज्या कुटुंबातून, ती शेतकरी कुटुंबातले, मी शेतकरी कुटुंबातला, जे आम्ही बघितलं शेतकरीच्या घरातलं जीवन, त्यामुळे आम्हाला दोघांना हा आशेचा किरण वाटला. आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला वाटलं की हे होईल. आणि त्यानंतर काही बदल झाले. लोक म्हणत होते की बा देशी दारूची दुकानं बंद होऊ शकत नाही, तळहातावर केस वापेल. पण आम्ही 5 आमदार होतो, 5 GR निघाले आणि 141 देशी दारूची लायसन्सची दुकानं रद्द झाली. हे होऊ शकलं. कर्जमुक्तीच्या बाबतीतही ज्यावेळेला व्ही.पी. सिंग होते त्यावेळेला 3000 कोटीची 10,000 पर्यंत कर्जमुक्ती झाली. त्यामुळे लोकांचाही आत्मविश्वास वाढला. आणि जे शेतमालाचे भाव 1 रुपयाने वाढायचे ते 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत वाढले. म्हणजे जी मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो ती पहिले 1 रुपयाने वाढायची, ती 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत वाढली. त्यामुळे लोकांना असं वाटलं की हे होऊ शकतं. आणि शेतकरी चळवळीचं ते देण आहे. पण प्रश्न सुटलेले नाहीयेत. म्हणजे ज्या प्रश्नांसाठी तुम्ही 28शीतला तरुण म्हणून रस्त्यावर उतरत होतात, आता 75मध्ये सुद्धा ते प्रश्न नाहीयेत मिटलेले. आजही जो भाव, उत्पादनावर आधारित भाव मिळत नाही, कर्जाचे प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्याचं कर्जात जगतो, कर्जात जन्मतो, जगतो, मरतो, ह्या परिस्थितीत बदल आलेला नाही. मग एवढी वर्ष तुम्ही त्यात जी घातली, त्यांचं झालं काय? नाही, ती आमची धुळपेरणी झाली. प्रश्न असा आहे की आज सरकारी नोकरी हा विषय संपला. कोरोनामध्ये 21 लाख पोरं बेरोजगार झाले. कंपन्या असेल, माइन्स असेल, इंडस्ट्री असेल, त्या बंद झाल्या. देशपातळीवर 2.5 कोटी पोरं बेरोजगार झाले. हे उदाहरण डोळ्यापुढे आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं, बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळण्याची व्यवस्था झाली तर 10 वर्षामध्ये पुन्हा एकदा उत्तम शेती हे दिवस येऊ शकते. मी केवळ पोकळ म्हणत नाही, कारण आता सरकारी नोकरी संपली, खाजगी नोकरी संपली आणि बेरोजगारीची संख्या 66 लाखाच्या वर गेली. हाताला काम नाही. तर अशा वेळेला शेती हाच व्यवसाय असा आहे की एक तर गावातला माणूस गावात थांबेल आणि पुन्हा तिला वैभवाचे दिवस